सगळ्यांच्या वतीनं, आपल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं आणि माझ्या कुटुंबाच्या वतीनं आदरणीय राणे साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि शुभेच्छा देत असताना त्यांच्या मनातली प्रत्येक गोष्ट परमेश्वरानं पूर्ण करावी ही ईश्वराचरणी प्रार्थना देखील करतो। आज अनेकांनी राणे साहेबांबद्दल त्यांच्या राजकीय जीवनाच्या आठवणी सांगितल्या। राणे साहेबांना कदाचित हा किस्सा आठवत देखील नसेल, मी अनेक व्यासपीठावर हा मी किस्सा सांगितलाय। राज्याच्या राजकारणामध्ये विधानसभेमध्ये माझा 2004 ला प्रवेश झाला आणि राणे साहेब विरोधी पक्षामध्ये होते। आपल्या सगळ्यांना दिल्याची माहिती की आपल्याला आमदारकीची शपथ दिली जाते आणि शपथ देत असताना नावाची घोषणा हा विधिमंडळातला प्रधान सचिव करत असतो। नेमकं माझं नाव आलं आणि प्रधान सचिवांनी उदय सावंत असं नाव घेतलं। मी घाबरलेलो होतो, कारण आमदार झालो होतो तो सावंत पण पहिली शपथ घेऊया। मी जागेवर उठलो, त्याच वेळी समोर राणे साहेब उठले होते आणि राणे साहेबांनी विधानसभेच्या अध्यक्षांना सांगितले की पहिलं नाव त्या नावामध्ये बदल करून आणा, तो उदय सावंत नाही, तो उदय सामंत आहे आणि जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत विधानसभेचं कामकाज चालू होणार नाही। हे सांगितल्यानंतर आम्ही 10 मिनिटं विधानसभा बंद पडली। माझं नाव बदलून आलं आणि त्याच्यानंतर मी शपथ घेतली। मला असं वाटतं की विरोधकांना देखील आपलंसं करणारं हे कोकणातलं नेतृत्व आहे आणि मी अनेकांना सांगितले की त्यावेळी माझी ओळख देखील राणे साहेबांबरोबर नव्हती। एक कोकणातला तरुण कार्यकर्ता आमदार झालाय, त्याचं नाव बदलण्याचं काम विधानसभेच्या प्रधान सचिवांनी केलं। तिथं विरोधात असताना देखील आवाज उठवणारा या महाराष्ट्राचा नेता माझ्यासारख्या कार्यकर्त्याने बघितलेला आहे आणि ते नाव म्हणजे राणे साहेबांचं नाव आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की मी आता राणे साहेबांना सांगितलं की आजच्या व्यासपीठावर साहेब महायुती सगळी आहे, शिवसेना आहे, शेखर सर तुम्ही आहेत म्हटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, अजितदादांची, आणि भाजप तर आहेच, कारण भाजप हा आपला स्वतःचा राणे असं मिळलं तरी बास आहे। हीच खऱ्या अर्थानं संघर्षाची व्याख्या आहे। आणि म्हणून मला आठवतं की अनेक ठिकाणी राजकारणामध्ये गैरसमज होतात, गैरसमज पसरवले जातात। त्या गैरसमजात स्वतःचा स्वार्थ साधण्याचा देखील काही लोक प्रयत्न करतात। पण मी जे 25 वर्ष राणे साहेबांना बघतोय, माझ्याकडनं एखादी गोष्ट जर घडली असेल तर हक्कानं सांगून बोलून सांगणारा जर महाराष्ट्रातला पहिला नेता कोण असेल तर राणे साहेब प्रामाणिकपणानं सांगतो। कदाचित हे बोलल्यानंतर अनेकांना राग येऊ शकतो, पण माझा नाही कसं आहे। मगाशी मी जो उल्लेख केला की राजकारणामध्ये वाद लावायचा प्रयत्न कसा केला जातो हे निलेशजी तुम्हाला देखील माहिती आहे, नितेशजी तुम्हाला देखील माहिती आहे, दादा तुम्हाला देखील माहिती आहे। परंतु आज कोकणचं भाग्य आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं तुमच्या मतदारसंघातले 2-2 भाऊ विधानसभेमध्ये गेले। म्हणजे मी असेल, माझे मोठे बंधू असतील, निलेशजी असतील, नितेशजी असतील, पण या सगळ्यामध्ये समन्वय ठेवण्याचं काम हे खरोखरच राणे साहेब करतात, हे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे। मगाशी राणे साहेबांच्या मुख्यमंत्री पदाचा कालावधी इथे दाखवण्यात आला, 8 महिन्याचा कालावधी होता, पण 42 आंदोलन नंतर उजवं जर काम महाराष्ट्रामध्ये कुठच्या मुख्यमंत्र्यांनी केलं असेल तर ते राणे साहेबांनी केलं, हा खरा अभिमान आहे। प्रमोदजी मगाशी म्हणाले की त्यांची निवडणूक लढण्याची टॅक्ट कशी आहे, काय आहे, आम्हाला पण कळलं। अशा टॅक्टिक्स खरं सांगायच्या नसतात। मला असं वाटतं की पण गटर साहेब हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे। मी तुम्हाला सिंधुदुर्गचे म्हणून सांगतो, मी देखील सिंधुदुर्गातला आहे। ज्या पद्धतीनं रस्त्यामध्ये साहेबांच्या कालावधीमध्ये सिंधुदुर्गामध्ये फार मोठी क्रांती झाली ही महाराष्ट्राच्या कुठच्याही जिल्ह्यामध्ये झाली नाही। म्हणजे मला आठवतं की मी पाली गावामध्ये राहतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। पालीला 2:45 वाजता रत्नागिरी वेंगुर्ला गाडी यायची आणि त्या 2:45 वाजता जर वेंगुर्ला गाडीमध्ये दादा बसलो तर मी 11:30 वाजता वेंगुर्ल्यामध्ये पोहोचायचो, अशी रस्त्यांची परिस्थिती होती। पण त्याच्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर जो कायापालट झाला, आम्ही जर 2:45 वाजता बसलो तर 7 वाजेपर्यंत वेंगुर्ल्याला पोहोचतो। हा क्रांतिकारी बदल करण्यामध्ये राणे साहेबांचा देखील फार मोठा वाटा होता, हे देखील आपल्याला नाकारून चालणार नाही। आणि म्हणून महायुतीच्या सगळ्याच नेते मंडळींना, महायुतीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना मला विनंती करायची आहे की आपण 100% राणे साहेबांसारखं वागूया नको, पण 10% जरी वागण्याचा प्रयत्न केला तर महायुती सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत कधी हलणार नाही, हा ठाम विश्वास बाळगण्याचा कार्यक्रम आहे। आणि 10% वागायचं म्हणजे काय, वागायचं म्हणजे विकास नाही केला तरी चालेल पदाधिकारी, बाकी काही नाही केलं तरी चालेल, पण एखाद्याच्या मनात शंका आली तर बोलून जर शंकेचं
परिवर्तन झालं तर संघटना आहे त्याच्यापेक्षा ताकदीने वाढू शकते. आणि म्हणून महायुतीचा आजचा हा कार्यक्रम, त्याच्यामध्ये राणेसाहेबांचा सत्कार आहे. प्रमोदजींनी सांगितलं की आता प्रमोदजी पण इतके हुशार आहे, पुढचा विषय कुठे काढायचा त्याला अतिशय चांगला माहिती. आता वाढदिवसाच्या निमित्तानं उद्योग मंत्री राणेसाहेबांच्या उजव्या बाजूला बसला बघितलं आणि त्यांनी रिफायनरीचा विषय काढून टाकला. बरोबर आहे. आता तुमच्या वाढदिवसाला येणार आहे त्याचं उत्तर मी तुमच्या वाढदिवसाला देतो. पण प्रमोदजी त्याच्यावर अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की राणेसाहेब खासदार झाल्यानंतर नितेशजी असतील, निलेशजी असतील, मी असेल, किरण भैया असतील, आमचे महायुतीचे देवेंद्रजी असतील, एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील, त्या सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतला आणि कुठेतरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये इंडस्ट्री आली पाहिजे ही भूमिका आम्ही सगळ्यांच्या नेतृत्वाखाली घेतली. आणि मला सांगताना आनंद होतोय की 3,500 कोटीचा कोका कोलाचा प्रकल्प लोकांमध्ये आला. त्याचं प्रोडक्शन आता 2 महिन्यामध्ये सुरू होणार आहे. आम्ही 3,500 कोटीपर्यंतच मर्यादित राहिलो नाही, तर तामिळनाडूची VIT सेमीकंडक्टर जी कंपनी आहे ती 19,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आपल्या रत्नागिरीमध्ये करते. त्याच्यात 20,000 मुलांना प्रोत्साहन मिळणार आहे. तेवढ्यापुरतं आपण थांबलो नाही. राजनाथ सिंह साहेबांची ज्यावेळी दिल्लीमध्ये भेट झाली होती त्यांना विनंती केली, सगळ्यांनीच आम्ही पाठपुरावा केला आणि धीरूभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर देशातला सगळ्यात मोठा कुठे होत असेल तर तो रत्नागिरीमध्ये होतो आणि त्याला देखील 10,000 मुलांना रोजगार मिळाला. त्याच्यामुळे रिफायनरीवर नक्की आपण काय असेल तो निर्णय घेऊ. परंतु माझी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना एक विनंती आहे, आज 30,000 मुलांना नोकरी आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये द्यायची आहे. त्याच्यासाठी रतन टाटांच्या नावानं देशातलं सगळ्यात चांगलं स्किल सेंटर देखील रत्नागिरीमध्ये उभं करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि रतन टाटांना जेव्हा आम्ही उद्योगरत्न पुरस्कार दादा दिला होता त्याच्यानंतर त्यांनी 160 कोटी रुपयाचा CSR रत्नागिरीला दिला आणि त्याच्यात आम्ही स्किल सेंटर बांधलो. पण आज आपण दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वप्रथम एक संकल्प करूया की जे 30,000 मुलं मुली रत्नागिरी जिल्ह्यातली आपल्याला आवश्यक आहे ती रत्नागिरी जिल्ह्यातलीच लागली पाहिजे. यासाठी सगळ्या महायुतीच्या काम केले. कारण उद्या जर इंजिनियर लागत असेल आणि मला माझ्याकडे पालकमंत्री म्हणून तुम्ही शिफारस मागितली की माझा मुलगा BA आहे त्याला इंजिनियरचा पगार द्या, तर हे काय भविष्यामध्ये अशी क्रांती होणार नाही. आणि म्हणून कुठेतरी जर संकल्प करायचे असेल, कुठेतरी शपथ घ्यायची असेल तर आजचा दिवस हा माझ्या दृष्टीनं, कोकणाच्या दृष्टीनं, रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे. ज्या कोकणाला, ज्या रत्नागिरी जिल्ह्याला, सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासात्मक गती देण्याचं काम राणेसाहेबांनी केलं, त्यांचा आजचा वाढदिवस आहे. आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी मिळून महायुतीने एक संकल्प करू, या दोन्ही प्रकल्पामध्ये जे 25,000 ते 30,000 मुलं मुली लागणार आहेत ते सगळेच्या सगळे रत्नागिरी जिल्ह्यातले लागले पाहिजे. आणि चाकरमानी मुंबईला जायचा बंद झाला पाहिजे. यासाठी त्यांना जे एज्युकेशन पाहिजे ते देण्याचा संकल्प आज आपण वाढदिवसाच्या निमित्तानं आपण करू. आणि राणेसाहेब, मी आपल्याला शब्द देतो की या वाढदिवसापासून तुमच्या पुढच्या वाढदिवसापर्यंत आम्ही अशा पद्धतीने एक कार्यक्रम राबवू की या सगळ्या येणाऱ्या कंपन्यांमध्ये आमच्या गोरगरिबांची मुलं लागली पाहिजे, आमच्या शेतकऱ्यांची मुलं लागली पाहिजेत, कष्टकऱ्यांची मुलं लागली पाहिजेत. यासाठी महायुती म्हणून आम्ही सगळे प्रयत्न करू. हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं राणेसाहेबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि जसं सचिन तेंडुलकरनं अनेक सेंचुऱ्या मारल्या तसं राणेसाहेब तुम्ही देखील वयाच्या अनेक सेंचुऱ्या माराव्यात ही ईश्वरासाठी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.